देशातील रेशन कार्डासाठी सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या निर्णयानुसार लाभार्थ्यांना आता एकाच वेळी 3 महिन्याचे धान्य वितरित केले जाणार असून एप्रिल, मे आणि जून या महिन्यांचे रेशन एकत्रित स्वरूपात देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या माहितीनुसार या निर्णयाचा उद्देश लाभार्थ्यांना वारंवार रेशन दुकानात जाऊ लागू नये, तसेच उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेत आणि संभाव्य अडचणीमध्ये धान्य वितरण सुरळीत व्हावे हा आहे। विशेषतः अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना याचा थेट फायदा होणार आहे। या निर्णयामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून रेशन दुकानावरील गर्दी कमी होण्यासही मदत होणार आहे। काही अहवालानुसार भारतीय अन्न महामंडळाचा साठा, रेशन कार्ड व्यवस्थापन आणि लॉजिस्टिक सोयीसाठीही हा निर्णय उपयुक्त असल्याचे सांगितले जात आहे। दरम्यान अनेक राज्यांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्याचे दिसून येत असून संबंधित लाभार्थ्यांना ठराविक कालावधीत धान्य उचलणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे। या निर्णयामुळे गरजू कुटुंबांना मोठा आधार मिळणार असून सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक कार्यक्षम करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।